अपघात आहे का घात आहे, कारण का अजितदादा 8 वाजता विमानाने येणार होते। त्याच वेळेला जे कॅप्टन पायलट हे ऐन टायमाला दोन्ही ट्रॅफिकमध्ये अडकले सांगितलं आणि बदललं गेलं। त्यानंतर विमान खाली घेण्याच्या सूचना कोणी दिल्या, त्यानंतर 6 माणसं सातत्याने सांगितली जात आहेत। 6 माणसं सातत्याने सांगितली जात असताना आपल्यासमोर 5च माणसं आलेली, 6वा माणूस कोणी? मला आठवत असेल की दादा गेलेत ही माहिती मिळून सुद्धा तुम्ही सुद्धा बातमी चालवली नव्हती, कारण का तुम्हाला कन्फर्म नव्हतं, आम्हाला कन्फर्म नव्हतं। माझ्यासारखी म्हणते की नाही दादा वाचलेलेत आणि सुदैवाने त्याच वेळेला की नाही दादा राहिले नाहीत ही बातमी झाली, आम्हाला आमच्या जवळच्या ज्यांनी आठवड देखा बघितलं होतं त्यांनी सांगितली। परंतु हा घात आहे का अपघात आहे याची डिटेल्समध्ये उच्चस्तरीय चौकशी होऊन ती चौकशी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती म्हणते की अजितदादांचा घात झाला आहे, अजितदादांना मारलेलं आहे का षडयंत्र आहे याचं तुम्ही काढलं पाहिजे। अजितदादा आदल्या दिवशी देवगिरीवर होते, संध्याकाळी निघणार होते, त्यांचा वेळापत्रक पण आमच्याकडे आलेले, तो काही कामानिमित्त लेट झाले, मग सकाळी जाण्याचं ठरवलं। जे अजितदादांचे ड्रायव्हिंग करणारे मामा आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही बाय रोड चला म्हणलो होतो, शेवटी दादा म्हणले उद्या जाऊ, कारण का कोणत्या तरी फाईल्स येणार होत्या, काम मीटिंग्स वगैरे यायचे होते म्हणून थांबले होते। या सगळ्याची आहे ना उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे। का पायलट दोन्ही बदलले, अनेक प्रश्न आहेत आणि अनेक पायलट अनेक जे विमानाच्या बाबतीत तज्ज्ञ लोक तेही सांगतायत। आज बारामतीमध्येच तिथे जर दादांचा अंत होत असेल, तोही काही नाही म्हणजे लँडिंगच्या वेळेला ज्या धावपट्टी आज दादा पहिल्यांदा उतरत नव्हते ना तिथे, बरं तो जो पायलट होते को पायलट होते ते शिकाऊ पण नव्हते, काय काय विमानामध्ये आधी होतं त्याची सिक्युरिटी काय, या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर झाकलेल्या आहेत, या समोर येणं गरजेचं आहे।